गुवा पेरू बघा तिकडे ठेव वरती तिकडे ठेव ना त्याला एकदाच ना त्यांची काढायची काय पाहिजे बघला ना या असा काला म्हणजे हे बघा मला ऐकायला आता असा काय बोलायचा या पोऱ्यानी म्हणजे ना आमचे नाकी 9 बोलतात ना यांनी नाकी 10 येले आमचे गुड मॉर्निंग गाईज. तर कशात सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला गाईज मॉर्निंग झालेली माझी पण आंघोळ नाही झालेली आहे. आंघोळ आता घरी मक्षी मी कारण की मला दिलेलं आहे काम आणि रुद्रान शेलारे माझ्यासोबत तो काम करायला. काय काम दिले बाबू मला बाप्पा. तर हे बघा गाईज हे काढलं चावूल हे आता मला घेऊन जायचं चक्कीमध्ये पिसिंग आणि इथे मम्मी बसलेले चाय प्यायला. हे बघा मम्मीने घेतलेला आहे चाय. मम्मीची कामं मम्मीने आटपून सर्व रेडी आणि आता बसली चाय प्यायला. आणि धनश्रीने घेतल्यात आज देव धुवायला. हे बघा आज आपला देवारा खाली आहे तर ती आता आतमध्ये देव धुवून घेत होती. आता मला वाटतं तिचं पण देव धुवून झालेला असतील. झाले का रे? हे बघा हा झाल्यात. आणि हे बघा तिने आता हळदी कुंकू काय हो कुंकू हे बघा सर्वांना लावून घेतलं वाटतं. कुंकू लावायचं. हे बघा आपले सर्व देव कुंकू लावायचे पहिले सगळीकडे हळदी लावून घेतले. मला हे असं लागतं दिवा वगैरे दिव्याला पण लावून घेतलेले आहेत आणि इथे देवाला पण लावून घेतलेले आहेत. इथं टिकली लावायला लागली. तर चला आता ही घेईल देवाऱ्यामध्ये सर्व देव वगैरे मांडून आता पूजा करून आणि मी येतो जाऊन ते चावल. हे बघा याच आई हे बघा ऐ ऐ ऐ ऐ याचं काय चाललंय काय आहे कशाला येडागिरी करतं घेतं ना चल ना तर जाऊ चला पण. तर याला पण आता रुद्रांशला पण घेऊन जातो मी. हे बघा असं मस्त आहे की हळदी कुंकू लावून चावल वगैरे लावून अशी हिची काय असते ती तयारी करते ती देव बाप्पा धुवून वगैरे सर्व. तर चला आज तिला कालच होणार होती ती मंगळवार होता काल म्हणून पण काल कसा सर्वेश लवकर जाता आता त्याच्यामुळे ते हे थांबणार रे बाबा पिल्ल्या काय बोलायचं याला इकडे ना काय करतं माहिती खाली येतं नुसता ने पायाना चावं घेते तशी काय कशाला येड्या चावायला लागले तू चल 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 तर चला यो काय मला करून नाही देणार आता ब्लॉग शूट मी जाऊन येतो माझं काम करून. आता इकडे बघा इथे याने घेतल्या ना अगरबत्त्या पेटवाला. मी पेटवता होता मला सांगते तुझे चटका लागेल आणि याचे चटका नाही लागणार. यो माझी विक्षा मोठा ना बाबू असं कोण लावतो तू काय फुलभाजी पेटवतास ऐ नीट पेटव बघ बस बस आता ती दुसरी पेटव घे बत्ती विजवशील. इथं बघा बघा नाटक. तर बघा इथं मस्त आता दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आणि हे बघा हे नवीन आणलेले हार मस्त कधीपासून शोधत होती भेटत नव्हते असे आता फायनली भेटलेले आहेत बघा मस्त वाटतात. इथं चाललंय यांची जिम न बाबू देते यांना त्रास मधीनच नुसता येते यांना जिमच करून देत नाही. छोटा बाबू झाले छोटा बाबू. शिकवले डॅडूही कसं सांगितले व्यायाम करायला कर लवकर कसा कर ना कसा व्यायाम शिकवले करायला तुला कर जिम कर हा कर कसा कर नीट तसा कुठं. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. तर आता सगळं आटपला दिवाबत्ती वगैरे करून मस्त चाय वगैरे पण पिला. आज
ना आता मी घेतले जेवण बनवायला आणि याच्या फेऱ्या पण बघा चालू झालेल्या आहेत. आमची चिंटुली काय बोलतो चिंटुली बघ 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 ही अशीच ना नुसती लोटाची कामं करताना नुसतं लागत राहता. तर आता बघा आता मी घेतल्याने तर सुरमई आणि बोंबील फ्राय करायला घेतल्या. नाही इथं बनवायचं आहे मला बोंबलांचा आंबट, तर त्याच्यासाठी मी इथं बोंबील पण काढून घेतले न. आता भात तर शिजलच, घेत्यात आम्ही पटापट जेवण बनवून. आता बघा आता इथं या बरणीवर आहे आंबा, तर त्याला पाहिजे आंबा. आता आंबा नाही भेटत, नाही भेटत तिथं उन्हात नको. चल जा डॅडूंच्याकडे जा. तर चला मी आता घेते जेवण बनवून पटापट. तर गाईस बघा मस्त की मी फ्रेश वगैरे झालेलो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. नाही तर माझी चांगला आंघोळ नाही झाली म्हणून सांगतो आता मी तसा. पहिले जाऊन मी दळण वगैरे घेऊन आलो सर्व, तो दळण नेला होता मी ते सर्व. कारण की तुम्हाला वाटेल का मी का दळण घेऊन चालले आहो, कारण की आम्ही आमच्या गावामध्ये नाही दळण दळत, आम्ही नागाव गावामध्ये नेतो. कारण की तिथे मशीन येते, त्याच्यामध्ये पहिले चावूल करतात पॉलिश आणि मग नंतर दळण दळतो आम्ही. त्याच्यामुळे नागावला न्यायला लागतं. मग असं मग आपल्याजवळ स्कूटी आहे, मग स्कूटीवर समोर ठेवायचं आणि घेऊन जायचा. मग यानं कुठं घेऊन जाऊ ना सांगू, मम्मीला झाला किंवा हिला धनश्रीला, म्हणून मी नाहीतर मग सर्वेश दोघांचे कोणतरी जातं. पण आता जर सर्वेशला इथं दुकानात थांबायला लागतं, तर त्याच्यामुळं त्याला टाईम नाही, मग मी गेलो. आता इथे बघू शकता मॅडमचा जेवणाचा पण आटपले हे बघा ना. आता जी झालती तिची भांडी ती आता तिने घेतली घसून. मग नंतर टाइमपास पण नाही आणि मग ती डबल भांडी पण जास्त होतात. मग त्याच्यापेक्षा तो किचन मग भरून भरून दिसण्यापेक्षा तो धावलेला बरा. आणि हो आमचा महाराज आज माझे नुसता मागं लागले, कारण की मी चालले आता हे बघा हेल्मेट वगैरे घेतले मी, म्हणून त्याला माहिती आहे का आता मी कुठे तिथे चाललो. कारण की मी चाललो जरा गाडीचं सामान आणायला काही माझ्या बाईकचा. शोरूमला झालं थोडं ते, मी शोरूमला गाडी नाही नेत, तिथं लुटाची कामं सगळी म्हणून. हो हो, मग त्याच्यामुळे तिथून ते काय सामान पार्ट्स वगैरे लागतं गाडीचं मी तिथून घेऊन येतं ना. आपल्या नाक्यावरती गॅरेजवाला वलकीच आहे, मग तिथं बसून घेतो. आणि याला मी असं फसवले, काय केले हां बाबुल बुवाला मारून येतो तेव्हा तुला घ्यायला येतो. हा कारण की त्याला बाहेर नाही काढायचा, आज आहे आमोशा. आणि आम्ही आमोशाला त्याला जोपर्यंत हां पौर्णिमेचं तरी तेवढं नाही काहीच, पण आमोशा खास करून त्याला ज्या दिवशी असेल घरातून बाहेर म्हणजे अजिबात नाही, आमची पायरी पण न उधवून देत त्याला आम्ही, असा विषय. म्हणून तो आता लागलेला, मग त्याला आता फसवले तसं, नाही तर त्याला समजायचा. तर चला त्याला येतो मी घ्यायला. ओके गाईज, आता माझं जेवण वगैरे झाला सगळा आटपला पण न. हे गेल्यात आता जरा खारघरला न, तवर मी परत डबल जाम कपडे झालते, तर मग परत ते पण धुवून आलो. बाबूचा जेवायचा टाइम झालता पण कपडे पण झालते डबल, मग उद्याला परत एकदमच जास्त झाले असते. हां थांब काढते. तर परत डबल जास्त झाले असते कपडे, तर घेतले धुवून ना. आता इकडं बाबूने पण परत कपडे ओले केलेले आहेत, आता तो मागे लागले का कपडे काढ म्हणून. बघा काढते, तो सांगते कपडे काढ, बाप्पाने थंडी केली बोलतं. तर आता त्याचे कपडे पण काढून घेते ना. इकडं बघा, इकडे याला मस्त जेवायला घेतले, भात, गरगाटे बोंबील तळल्यात आणि त्याला कोलबी पण एक तळले, कारण की त्याला कोलबी जाम आवडतं म्हणून त्याच्यासाठी कोलबी पण फ्राय केले. आता घेते मी त्याला जेवण भरवून. झाला बाबूचं जेवण वगैरे भरवून, बाबू पण जेवला मस्त, चेंज वगैरे केला ना. बाबूला घेतलेला जेवण भरवायला, आता बाबू पण जेवला मस्त ना. आता मी घेतले जेवायला, बघा जेवायला मस्त बोंबलाचा आंबट, बोंबील फ्राय आणि सुरमई फ्राय. तर मी घेते आता जेवून, या तुम्ही पण जेवायला. नाही तर रुद्रांश बघा अख्खी वाट लावले जालीची, नुसती मस्ती रुद्रांशी, नुसती मस्ती ना बाबू. काय पाहिजे बघा. आता जेवले याने स्वतःने पण 2 बोंबील न कोलबी पण खाल्ले, तरी पण आता इथं परत हे बोंबलांवर बसले. नुसता पाव खायला पाहिजे ना तुला. मम्मीचं जेवायला बसलेली तेव्हा मम्मी त्यांच्या जवळ पण खाऊन आले बाव ना. आता इथं परत बसले, जाम बाव आवडतं ना बाबू. गुड इव्हनिंग गाईज.
तर दुपारी आलो, जेवलो आणि डायरेक्ट झोपलो लगेच. ब्लॉग काही शूट केला नाही मी दुपारी येऊन, कारण की लेट झाला मला यायला. 3 वाजले यायला मला. तोपर्यंत रुद्रांश वगैरे आमचा झोपलेला, त्याच्यामुळे मी काय शूट केलाच नाही. आणि आता बघा उठलाय आणि घेतले त्यांनी दिवाबत्ती करायला. बाबू काय करतो तू? दिवाबत्ती. आणि मध्ये अगरबत्तीचा चटका लागला मग खाली पकडले. हा ते भरतो की मी नंतर ते आता आणलेला मी जो सामान गाईच हे बघा इथं ठेवलंय. हे आता पिशवी भरून देतं. गाडीचा सामान आणायला गेलतो मी, तो आणला, भेटला सामान मला सर्व. त्याच्यासाठी मला नेरूलपर्यंत जायला लागला. मी गेलतो खारघरला, तर त्याच्यासाठी खारघरला नव्हतं तर नेरूलपर्यंत जायला लागला मला. हे बघा आता हे करून घेतात दिवाबत्ती बाप्पांची मस्त आहे की. आणि ही लावलेली आहे मच्छर अगरबत्ती, कारण की आता जाम मच्छर यायला लागले. काय माहिती संध्याकाळच्या टायमात जास्त मच्छर घरातच येतं. ए जा तिथे, जा तिथे दिवाबत्ती कर जा. ते बघ मम्मी गेली करायला. जा लवकर, चटका लागला बिल्ले. मग हे बघ खाली पकडले. बाबे याच्या कारामती बघ चटका लागला. मग घालेल तुझ्या डोळ्यान वाटतं. जा बाळकृष्ण अन्नपूर्ण माता श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं गुड इव्हिनिंग गाईज. तर आता सर्व मस्त आटपले. माझं आता सर्व आटपलेलं आहे. मगाशी लसूण वगैरे सोलायला बसलेलो बाहेर, पण त्या आई पण होत्या तर काही शूट नाही केला मी. मग आता घेतले मी जेवणाची तयारी, जेवण बनवायला घेतले. तर बघा इथं मच्छी बघा, इथं बघा एवढी मस्ती ना, एवढी मस्ती का काय सांगू. अजिबात ओरडून पण ऐकत नाही. इथं बघा मच्छी तव्याशी करते बघा. इथं ठेवले मी काल मासं फ्राय करायला झाल्यातच ना. आता ही कोळंबी पण मी सोलून ठेवले. आता मला बनवायचा आहे कोळंबी मसाला. शिजायला आलास तू? काय शिजवायला आलास? इथं बघा बघा चटका बिटका लागल याची काहीच भीती नाही. एवढी ओरडते ना, माझं तोंड दुखायला लागला, पण यो काही शांत बसत नाही. काय बोलणार आता, चटका लागल ना तेव्हा समजल. तर काहीच आलो घरी ना, आमच्या बाबून लगेच केली करामत. इथं तिला माजराला जेवण मम्मीनी तर ती टाटली जेवण आला. आणि इथं खाली ओढले पण आता इथं तुम्हाला दिसणार नाही बघा, इथं पडले पण सगळा. केली उबरी टाटली लगेच. सांगता दे माझ्यावर तर ऐकच ना. मोठा आले माजराला जेवण देणारा. नाही हो बघा आमचा बुधवारचा बाजार आलेला आहे. बघू शकता बुधवारच्या बाजारात मम्मी गेलती. कवऱ्याची जुरी कुठली? कोथिंबीरीची कवरेची मे बघा पकड किती मोठी आहे बघा. 20 रुपयाची जुडी एवढी मोठी. आणि ती काय आणले? मेथी बोलता जास्त नाही आणलं मी आज काला. आणि आमचं ये दर बुधवारी फिक्स असतात. काय बाबू? गोवा पेरू बघा. कानांशी काय पाहिजे? बघला ना या असा काला म्हणजे हे बघा मला ऐकायला आता असा काय बोलायचा. या पोऱ्यानी म्हणजे ना आमचे नाकी 9 बोलतात ना, यांनी नाकी 10 येणार आमचे. बघा आता यांचा पण हे गेल तर बाहेर न आले, भूक लागले सांगायला लागले ना. यावी पण घेतला जेवाला म्हणजे एकच तुकडा खाला न. बाबूला बनवलेली कलेजी ती खाल्ली ना. आता याचा झालं जेवायचा टाईम.
माझा पण आटपला, भांडी वगैरे सगळी घसून झाली, जेवण बी सगळं बनवून झाले. आता घेते मी बाबूला जेवण बनवून. हे बघा बाहेर गेलो जरा, इथं आपल्या काकाची तशी लागली भूक. आता परत जेवायला टाइम झाला ना अजून, याला घेतला बरं काहीतरी अजून मी खायला. मी तुम्हाला बोललो ना, मी त्या दिवशी मी चहा केला बंद होता, मला भूक लागतं. याला घेतला बाबूला जेवायला हिने, द्या असेल तो बरं एक्स्ट्रा, कारण की त्याला आम्ही एक्स्ट्राच बनवतो. आता याला एवढा घेतले तरी त्याला होता थोडा एक्स्ट्रा, मग घेतला एक तुकडा खायला मी. कसा लागला? मस्त आहे. मला चिकन जास्त आवडलं कलेरीपेक्षा. बाबू नुसताच खातो. याच्या वस्तू जिऱ्यावर ना नाही, यो काला मिरी आणि मीठ आहे फक्त, आणि अद्रक लसूणची पेस्ट. डाईट साठी बरं आहे. यो बघा याची मस्ती बघा, मस्ती चालूच असते, मस्ती संपत नाही ना. चल जेवायला चल. तर बघा इकडे याचा जेवण बी नव्हता झाला पूर्ण. यावे आणले नूडल्स. महाराजची गाय बघा जाम गरम आहे, वाफा निघतात त्याच्याशी, दिसत असतील तुम्हाला. नाही याची गाय चालले. खा चिकन खा, कसं लागतंय. यावे आणले आम्हाला पण नूडल्स, आणि बाहेर मम्मी तसा नाही करायचा. आता बसले जेवायला. मी यांना आणून दिले ते नूडल्स ऍक्च्युली, कारण की मम्मीला खायची होती म्हणून मी यांना पण आणली. मग आणि असं पण बोलतात का तुम्ही जाता बाहेर खाता ये ते, त्याच्यामुळं बोलतं आम्हाला पण कधीतरी आणा. तर मग आणली यांना नूडल्स. आणि आता गाईस घेतलेलं आहे मी जेवायला. हे बघा धनश्री पण बसले जेवायला, आणि बाबूचा तर जेवण झालेलाच, पण तो आमच्यासोबत पण बसतो जेवायला. आम्ही बसलो कारण की मग काहीतरी थोडाफार खातच तो. आता बघा धनश्री पण, भाकरी नाही, नॉनव्हेज काय असेल तेच, म्हणजे नॉनव्हेज व्हेज काय पण असेल ते खातं, पण भाकर वगैरे नाही खाणार परत तेच. आता हिने धनश्रीनी ते घेतली चिकन, काळा मसाला तळलेला, कोळंबी मसाला झाला. पण मी चिकन नाही घेतला काही, कारण की नुसतं चिकन खाऊन कंटाळा. आता मी दोन्ही कोळंबी मसालाच आहे, थोडी एक्स्ट्रा ग्रेव्ही सांगितलेली तिला, आणि त्या काळे माशाच्या बोट्या घेतल्या तालाला. काय ना मग तिखट लागले ना आता, तेव्हाच मुशीला घाम फुटले. आणि त्याला आता सर्दी पण झाली काय, तेव्हा आता नाक बीक वावायला लागले त्याचा. आता त्याला द्यायला लागेल औषध. वाफ द्यायला जायचा उद्या जाऊ 100% आपण. ह्या न्यायलाच लागल उद्या, समजलं का. त्याला तर आज आपण विक्स लावू द्यायचे जरा. हा उद्या जाऊन विक्स नको लावला, मग आज विक्स लावायचा ना. हा मग घे ना बाटली, ओलशील बाबा त्यांनीच. बाबा बाटली त्यांनी गाईच ढाकण उगे खाली ठेव, खाली इथं ठेव. बाटलीला ढाकण पण नव्हतं ना वरती, ना आता ओढली असती ताका भेट केला असता ओला. बेडशीट चेंज, अरे बेडशीट चेंज जाऊ दे, पण 10 बदलले असतं तरी तो ओला उजेला असता का. तर चला गाईज घेतो आता जेवण मस्त की जेवायला कोळंबी मसाला, आणि तुम्ही पण या जेवायला. आणि आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया गाईज, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट सुद्धा करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.